कुठे होतीस तू? तुझा फोनही लागत नव्हता. होतीस कुठे इतका वेळ? मी घरीच गेले होते, पण घरी कोणीच नव्हतं. म्हणजे बाबाही नव्हते आणि वरदाही नव्हती. ताई, अगं हो हो, किती प्रश्न विचारशील एकत्र. तू मला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतंस की नाही? मग म्हटलं आपण तुलाच सरप्राईज करू. अगं जेव्हा माझं काम झालं तेव्हा मी तुझ्याशी बोलण्यासाठी घरी फोन केला होता. तेव्हा मला काहीतरी वेगळंच कळलं. तुझ्या म्हणण्याप्रमाणे घरी तेव्हा कोणीच नव्हतं. मग मी वरदाला फोन केला तर तिचाही फोन लागला नाही. मग जेव्हा तिचा फोन लागला तेव्हा तिच्याशी बोलता बोलता मला असं वाटलं की वाय नॉट, तिला इथे बोलून तुलाच सरप्राईज द्यावं. हे काय ग, आम्ही एवढा वेळ तुझी वाट बघत होतो, तू होतीस कुठे? तू तर म्हणालीस की घरी कोणीच नव्हतं, मग इतका वेळ का लागला? काय विचारतोय मी रेवा? अरे रिक्षा, मला रिक्षाच नाही मिळाली आधी, आणि मग मिळाली तर इतका ट्रॅफिक लागला. वर्गा, तुला मुंबईचे रस्ते तर माहितीच आहेत ना, आणि मुंबईतले रिक्षावाले अख्खं मुंबई दर्शन करून आणलं मला इथपर्यंत. एनिवे, तुम्ही दोघी गप्पा मारा, मी जरा एक फोन करून येतो. वरदा, मी खूप मिस करते ग तुला. तुला माहितीये, असा एकही दिवस जात नाही की तुझ्या आणि बाबांची आठवण येत नाही मला. आमचा पण. बाबा तर सतत तुझ्याच बद्दल बोलत असतात अगं. ताई, त्यांना खूप काळजी वाटते ग तुझी. तू त्यांच्या बरोबर असताना माझी कशाला काळजी वाटते त्यांना? आणि आता त्यांना खरी काळजी वाटायला हवी ना, ती तुझ्या लग्नाची. वरदा, एकदा का तुझं लग्न झालं ना की बाबांच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरेल बघ. मग ना मी त्यांना गावालाच बोलवणार आहे राहायला. हो, तू तर बोलूच नको काही. इथे हॉटेलवर येऊन राहिलीस, घर नाहीये का आपलं? बाबांना कळलं ना तर चिडतील ते. वरदा, बाबांना म्हणावं जर चिडायचं असेल तर माझ्यावर चिडा, कारण तिला इथे राहायला मीच लावलंय. वरदा, तू बाबांना सांगूही नकोस की आम्ही मुंबईत आहोत. आपण उद्या सकाळीच जाऊन त्यांना सरप्राईज देऊया आणि मग दिवसभर खूप धमाल करूया. हा, हे चालेल. देवा, माझ्याकडून होईल तो प्रयत्न मी केलाय. आता पुढे काय ते तूच ठरव. अगं काय हे वरदा, तुला सुद्धा आता रेवासारखी हळूचून डोळे मिटायची सवय लागली का? सरप्राईज. रेवा, तू अचानक? सांग, तिकडे सगळ्यांना नीट विचारून आलेस ना? अहो बाबा, फक्त ताई नाही, भाऊजी पण आल्यात सोबत. काय सांगतेस काय? अगं मग आहेत कुठे जावई बापू? तू गाडी पार्क करून येतोय. रेवा, रेवा काय हे? अगं निदान मला कळवायचंच तरी. त्यांची नीट बरदास्त ठेवायला हवी. पहिल्यांदाच येत आहेत ना आपल्याकडे. बाबा रिलॅक्स, अनयची इतकी काळजी नका करू. जावई बापू या, निदान तुम्ही तरी मला कळवायचं होतं. रेवा, आपल्याला यांची नीट सरबराई करायला हवी. अरे बाबा, काय बोलताय तुम्ही? मी काय इथे पाहुणा आहे का? आणि हे जावई बापू काय लावलंय? मला अनय म्हणा. नाही नाही, असं कसं? एकतर तुम्ही सरनोबत, त्यात आता जहागीरदार. जर तुम्हाला मान ठेवायचा असेल ना तर तो या रेवाचा ठेवा, कारण खऱ्या अर्थाने तीच राजगादीवर बसली आहे. मी आपला मम म्हणण्यापुरता जहागीरदार आहे. हो जी, माझ्यासोबत चल ना, मला तुम्हाला ताईचे लहानपणीचे फोटो दाखवायचे. वरदा, मार खाशी ना ते फोटो त्याला दाखवलेस तर. तू गप्प बस. अगं वरदा, आता तर मला ते बघायचेच आहेत. चल. नाही, अरे असे का पाहताय बाबा? आणि हे काय?
तब्येतीची किती हेळसाण करून घेतलीये. स्वतःची काळजी नाही ना घेत. खरं सांगू, मी मुलगी असल्याचा मला खूप अभिमान आहे. पण कधी कधी असं वाटतं मी मुलगा असायला हवे होते. म्हणजे तुमची खूप काळजी घेतली असती. तुम्हाला काहीच करू दिलं नसतं. नाही रे बेटा. अगं प्रत्येक बापाचं सुख त्याची मुलगी सुखाने सासरी नांदण्यामध्येच असतं. चल, आज तुला तुझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी घेऊन जातो. हो पण बाबा, त्याआधी भाऊजींना मुंबई दर्शन करून आणायचंय. हे हो, मी पण खूप दिवसांनी मुंबईला आलोय. मलाही आवडेल. पण त्यासाठी मुंबई स्टाईल मध्ये यायला लागेल. काय ताई? म्हणजे ते तुला आत गेल्यावरच कळेल. रावसाहेब सरनोबत बोलतोय आम्ही. हा नमस्कार रावसाहेब. आज सकाळ सकाळी गरिबाची आठवण काढली. धन्य झालो सरकार, आम्ही धन्य झालो. बस, लाळ खोटेपणा पास झाला. आमचं काम आहे तुमच्याकडे. सांगा ना सरकार, हुकूम करा. आमच्या त्या मुंबईच्या जमिनी संदर्भात बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना सरकार, काय माहिती हवी होती? साधारण काय किंमत असेल त्याची? अंदाजे त्या प्रॉपर्टीची किंमत 50 ते 60 कोटीपर्यंत जाईल. कवडी मोलाच्या भावात घेतली होती. अहो, मुंबईतली जमीन ती. आम्हाला त्या जमिनीचा सौदा करायचा आहे. विकायची आहे ती जमीन. जी मालक. मग सूर्यकांत राजेंना ही कागदपत्र देऊ का पाठवून? नाही म्हणजे त्यांची सही लागेल ना? त्यांचेही पेपर्स आमच्याकडेच पाठवा. आम्ही घेऊ सही त्यांची. पण मालक, तुम्हाला सांगितलंय तेवढं काम करा. कौशल्या देवी, आता ह्या जमिनीचा सौदा आम्ही कसा उरकून टाकतो ते पाहाच तुम्ही. आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमची किंवा राजगादीची गरज नाहीये. आम्ही गप्प आहोत म्हणजे आम्ही नाकर्ते आहोत असा तुमचा समज असेल तर त्याला चोख उत्तर देणार आम्ही. किती घाणेरडे रस्ते आहेत तुमचे मुंबईतले. म्हणजे रस्त्यात खड्डे आहेतच, पण रस्त्यातनं जाताना कधी माणसं टपकतील काही नेम लावता येत नाही. हो पण भाऊजी, फायदा तर तुमचाच झाला ना. म्हणजे हो, मगाशी रस्त्यात जेव्हा खड्डा लागला, गाडी आदळली, तेव्हा तुम्ही ताईला अरे याचे पैसे द्यायचे राहिले. कितना हुआ? वर्धा थांब. माझ्या बरोबर असताना तुला पैसे काढायची गरज नाही. अनय, अरे 1000 रुपयाची नोट घेऊन काय मुंबईत फिरतोयस तू? बरा आहेस ना? काय? थांबा थांबा, आहेत माझ्याकडे सुट्टे, मी देते. हे. आता काय प्लॅन? आता काय, प्रचंड भूक लागले, लवकर काहीतरी खायला जाऊया. अरे चल. काय नतद्रष्ट दिवस आले. राजघराण्यात येऊन सुद्धा नोकरांची कामं करायची आम्ही. हे बघा हा पसारा. एकाचा हात फिरत असेल तर शपथ. आणि आज नेमके हे घरात आहे. हे असं सगळं बघितलं तर डोक्यावर घेतील घर. होय काय आहे?
तुमचं काय चाललंय काय नेमकं? हे पेपर्स तर आपल्या त्या आता या वाड्यातल्या लोकांना आपलं खरं स्थान कळेल. इतके दिवस गृहीत धरलं होतं आपल्याला. आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही संपलोय असाच समज होता लोकांचा, नाही? वा, जाणीव झाली तर स्वतःच्या अस्तित्वाची. आम्हाला वाटलं होतं आयुष्यभर आमची ओंजळ रिकामीच राहणार. आता फक्त उंजळच नाही तर आपली तिजोरी, आपला बँक बॅलन्स सगळंच भरलेलं असेल. पण ह्या पेपर्सवर फक्त तुमच्या सह्या आहेत. सूर्यकांत राजेंनी करेल ना तू सया? हा, याच्या आधी आम्ही केल्यात त्याच्या सया. आता फक्त अनय आणि रेवा याच्या आधी याचा निकाल लावायला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत ते इथे येतील इथली सगळीच गणितं बदललेली असतील. नाही नाही, असं कुठे काय असतं? हे सगळं खोटंच असतं. किती झाले? 100. चल आता. गुड स्वप्नील, चांगलंच लक्ष ठेव त्यांच्यावरती. आणि त्यांना जितकी मजा मारायची आहे ना तितकी मारू देत त्यांना. कारण आता या वाड्यातल्या लोकांचे दिवस भरत आले. अरे असं काय करतोयस? मला तुझ्याशिवाय दुसरा आहे तरी कोण? हो, माझं काम झालं ना की मी येईन तिकडे. बरं ऐक ना जरा, कोणतरी येत आहे, मी तुला नंतर फोन करते. ओके, हा बाय. हा आणखीन एक इमोशनल फूल. काहीही काम सांगा, एका पायावर करायला तयार असतो. पण अवनी, तुझी मजा आहे. तुझ्या आजूबाजूला इतके मूर्ख लोक भरलेत ना की. अरे रोमिला, एक मिनिट इकडे या ना. अवनी, आता तुझंही काही काम आहे का? हे बघ, मी काम करून करून दमली आहे. मला प्लीज काही काम सांगू नकोस. मला माहितीये तुम्ही अस्वस्थ आहात, पण रेवा मात्र तिकडे मजा करते. इनफॅक्ट तिचाच मला आता फोन आला होता. मला सांगत होती ती काय काय मजा करते ते. काय? मी इथे मरमरून काम करते आणि ती तिथे मजा मारते? रोमिला, वैतागून काहीही होत नाही. आपण फक्त राग बाहेर काढतो, पण तोच राग जर योग्य ठिकाणी कामाला लावला ना तर आपला हेतू साध्य करता येतो. तुला म्हणायचं काय आहे? जर रेवाचं नाक 4 चौघांमध्ये कापलं गेलं तर किती मजा येईल. खूप. हो, मग संधी आलीये की तुम्हाला? हो, संक्रांत नाही का आलीये? आणि सरनोबतांच्या वाड्यात पतंगबाजीतल्या हारजीतीला खूप महत्व असतं. जिंकणाऱ्याची इच्छा वगैरे पूर्ण होते असं काहीतरी ऐकलंय मी. हीच संधी आहे तुम्हाला रेवाला झुकवण्यासाठी. एरवी तोंड वर करून वावरत असते ना,
आता दाखवून द्या तिची जागा तिला. ही आयडिया खूपच चांगली आहे. थँक्स अवनी. आणखीन एक मूर्ख गळायला लागला माझ्या. सरनोबतांनो, तुम्हाला तुमच्याच विरोधात भडकवून मी माझं काम पूर्ण करणार आहे. अनेराजे, हे मंदिर ना रेवाचं अत्यंत लाडकं मंदिर आहे. अहो, इथली मूर्ती स्वयंभू आहे आणि ह्या देवावर रेवाची खूप श्रद्धा आहे. अनय, हे खरं तर खूप छोटंसं मंदिर आहे, पण माझं सगळ्यात आवडतंय. तुम्हाला आठवतंय बाबा, मला कधीही काही मागायचं असेल ना तर मी नेहमी याच मंदिरात यायचे. अरे सॉरी हा, म्हणजे मी नारळ आणायला विसरलो. मी पटकन घेऊन येतो. थांबा बाबा, मी पण येतो. चला. देवा, मी इथे कुठल्या कामासाठी आलीये तुला माहितीये. मला या कामात तुझी साथ हवीये. आजपर्यंत मी मागितलेलं सगळं तू मला दिलंयस. आत्ताही मला यश दे. उद्या मी परत जाणार आहे. अनयवर कोणतंही संकट येणार नाही याची काळजी आता तू घ्यायचीस. मला विश्वास आहे देवा, तू मला नाराज करणार नाहीस. नमस्कार अनेराजे. नमस्कार. मला माहिती आहे तुम्ही मला ओळखलं नसणार. मी सुद्धा तुमच्याच गावचा, शिपुरापूरचा, पण आता इथे स्थायिक झालोय. नाही, तुम्हाला कधी गावाकडे बघितलं नाही. बरोबर आहे तुमचं. त्याचं काय आहे, आय एम अ प्रॉपर्टी डीलर आणि कामाचा एवढा व्याप असतो ना, त्यातून वेळच मिळत नाही. पण तुम्ही इथे? मी इथे माझ्या पत्नी बरोबर आलोय. हे माझे सासरे. मी यांना ओळखतो. तुम्ही साव काकूंचे चिरंजीव ना? हो. ठीक आहे जावई बापू, तुम्ही बोलून घ्या, मी आलो. आणि राजा, एक महत्वाचं बोलायचं होतं. बोला. तुमची मुंबईत एक जमीन आहे. अहो, कित्येक वर्ष झालं कोणी त्याच्याकडे फिरकलंच नाही. हो राजे, आज त्या जमिनीला सोन्याचा भाव आहे. तुम्ही जर विकायचा विचार करत असाल तर मला लगेच सांगा. 2 दिवसात मी डील बसवतो. माझ्या खूप मोठमोठ्या बिल्डरांचे ना चांगले संबंध आहेत. चांगला भाव देतो मी तुम्हाला. एक मिनिट, हे माझं कार्ड घ्या. मला कधीही फोन करा. मी आधी घरच्यांशी बोलतो, त्यांचं मत जाणून घेतो आणि जसा निर्णय होईल तसं तुम्हाला कळवतो. रॉमेला, अहो तुम्ही रॉमेलाला कुठे? काय झालंय? इतके का खुश दिसताय? आम्ही काम करून टाकलंय. ह्या कानाचा त्या कानाला पत्ता न लागू देता. आज किती दिवसांनी आपण सगळे एकत्र जेवणार आहोत ना, खूप बरं वाटतंय. म्हणून आज बेतही खास आहे. मी शिरा पण केलाय. अरे वा, गोडाचा शिरा. एवढी कुठली खुशखबरी आहे वहिनी? नाही म्हणजे आज आम्हीही खुश आहोत, पण तुमची खबर सांगितली तर आम्ही आणखीन खुश आहोत. तुम्ही खुश आहात म्हणून केलाय की हो शिरा, असं समजा. अनय आणि रेवा येणार आहेत बघा, म्हणजे येतीलच इतक्यात. हे बघा आलेच. औक्षवंत व्हा. 100 वर्ष जगणारची तुम्ही. कसा झाला तुमचा प्रवास? चांगला झाला. चला आता लवकर हातपाय धुवून जेवायला या. भूक लागली असेल ना? हो आई, भूक तर लागलीच आहे आम्हाला, पण इथे सगळे आहेत तर मला एक महत्वाची गोष्ट पण बोलून घ्यायची आहे. आता काय जी? मुंबईला मी मजा तर केलीच, पण त्याच्या व्यतिरिक्त मी तिथे काही कामाच्याही गोष्टी करून आलोय आणि त्याबद्दलच आता मी बाबांशी बोलत होतो. साहेब, आपण जरा बसून बोलूया. मला काही महत्वाच्या विषयावरती आपल्याशी बोलायचंय. चला. चला सूर्या, काय ते सांगा लवकर, भूक लागली आम्हाला. साहेब, आपल्या कंपनीचं काम आता अगदी छान चालू आहे. कंपनीच्या कामाची व्याप्ती आता थोडी वाढवावी असं अनयराजेंचं मत आहे. अर्थात नवीन कामासाठी खूप पैसा लागणार हेही उघड आहे. काय ते मुद्द्याचं बोला सूर्या. हो, आपल्या आधीच्या प्रोजेक्टला पैसा उभा करताना खूप त्रास झाला हे मान्य आहे,
पण आता नवीन कामासाठी पैसा उभा करण्याचा एक सोर्स अनयराजेनं सापडलाय. खूप वर्ष पडून असलेली आपली मुंबईची प्रॉपर्टी